नमस्कार, JW किचनमध्ये आपले मनापासून स्वागत आहे। आज आपण व्हेज किंवा नॉनव्हेज रस्सा भाजीसाठी उपयुक्त असे महिन्याभर टिकणारे कांदा खोबऱ्याचे ओले वाटण कसे बनवून ठेवायचे ते बघणार आहोत। त्यासाठी लागणारे साहित्य याप्रमाणे आहे। 4 मध्यम आकाराचे कांदे उभ्या आकारात चिरून घेतले आहेत। अर्धी वाटी सुक्या खोबऱ्याचा कीस, 1 चमचा तीळ, 1 चमचा डाळ, 8 ते 10 लसूण पाकळ्या, थोडे आले, धुवून घेतलेली कोथिंबीर। मी गॅसवर लोखंडी कढई तापत ठेवली आहे। त्यात आता 2 चमचे मी तेल टाकून घेते आहे। कढईत मी चिरून घेतलेला कांदा टाकते। चिरलेला कांदा आपण छान तेलावर भाजून घेऊ। कांदा लोखंडी कढईत छान भाजून झाला आहे। असा लालसर भाजला आहे, मी छान मऊ झाला आहे। सारखे परतवत राहिल्याने छान एकसारखा भाजला गेला आहे मस्त। भाजीसाठी कांदा भाजताना शक्यतो लोखंडी कढई किंवा लोखंडी तवाच वापरायचा, म्हणजे लोहयुक्त गुण त्यात उतरतात। भाजलेल्या कांद्यात मी आता लसूण पाकळ्या टाकून घेते आहे। आले, तर हे परतून घेऊ आपण। मी आता गॅस बंद करून कांदा काढून घेते। भाजलेला कांदा मी ताटात काढून घेतला आहे। तापलेल्या कढईत मी खोबऱ्याचा कीस भाजून घेते आहे। खोबरा किसही आपण आता कमी गॅसवर असा भाजून घेऊ। सुक्या खोबऱ्याचा किस लवकर भाजून होतो, त्यामुळे गॅस कमीच ठेवायचा। असा मसाला घरात तयार असला की स्वयंपाकाचा आपला वेळ वाचतो। कोणी पाहुणे आले की पटकन आपल्याला रस्सा भाजीसाठी उपयुक्त होतो हा। खोबरा किसही छान लालसर भाजून झाले आहे। मी आता भाजलेला किस ताटात काढते आहे। जास्त काही भाजायचं नाही, कारण आपण मसाला तेलात परतवतो तेव्हाही भाजलं जातंच, ते काढून घेतलं आहे। तापलेल्या कढईत मी आता 1 चमचा अशी तीळ टाकून घेते आहे। तीळीमुळे मसाला खूप छान लागतो चवीला। डाळ्या पण टाकते, ते आपण हे थोडं कमी गॅसवरच भाजून घेऊ। डाळ्या नसतील तेव्हा चणा डाळही आपण भाजून घेऊ शकतो। भाजून घेतलेले डाळ व तीळ मी ताटात काढून घेते आहे। भाजून घेतलेले कांदा, लसूण, खोबरे हे आपण हे सगळं गार करून घेऊ। भाजलेले सर्व साहित्य गार झाले आहे। मी आता इथे मिक्सरचे छोटे भांडे घेतले आहे, त्यात आता हे साहित्य टाकून घेते आहे। छान बारीक वाटून घेऊ आपण। गरज पडली तर पाणी टाकणार आहोत। कांदा टाकते, भाजलेले खोबरे, धुवून घेतलेली कोथिंबीर टाकते, मस्त हिरवीगार कोथिंबीर, त्याच्याने चव छान लागते। कोथिंबीर असल्याशिवाय मसाला होतच नाही पूर्ण। आता मिक्सरवर वाटून घेते। भाजलेला मसाला मिक्सरच्या भांड्यात छान बारीक झाला आहे। थोडे 2 चमचे मी पाणी टाकलं होतं, त्यामुळे छान बारीक झालाय मस्त। मसाला तेलात परतून घ्यायचा आहे आपल्याला, त्यासाठी मी इथे कढई तापत ठेवली आहे। त्यात आता मी 1 मोठा चमचा तेल टाकून घेते आहे। गरम तेलात मी वाटून घेतलेला मसाला टाकते आहे। सर्व मसाला आपण टाकून परतून घेऊ। गॅसची फ्लेम कमी करूनच आपण हा मसाला परतवत राहायचा आहे। छान भाजला जातो मस्त। वाटलेला मसाला तेलात छान मस्त परतून होतोय। थोडं थोडं तेल सुटायला लागलं आहे। थोडा घट्ट झाला की आपण गॅस बंद करून घेऊ। पूर्वी मिक्सर नव्हते, त्यावेळी पाटा वरवंटा याच्यावर आपण वाटून घ्यायचो मसाला।
असा मसाला तयार असला की आपल्याला आयत्या वेळी पटकन भाजी करता येते. शेवभाजीसाठी पण हा उपयोगी पडतो. हा मसाला असा मसाला छान परतून झाला आहे. त्याचा रंगही बदलला आहे आणि घट्ट पण झाला आहे. मी त्यात आता एक तेजपान टाकते. त्याच्याने छान मस्त मसाला छान लागतो. आता गॅस बंद करून घेते. मसाला आपण आता गार करायला ठेवून देऊ. तेलात भाजलेला मसाला गार झाला आहे. मी त्यात आता थोडं मीठ टाकते आहे. मिठामुळे मसाला जास्त दिवस टिकतो छान. आता आपण हा डब्यात काढून घेऊ. वाटलेला मसाला मी गार झाल्यावर डब्यात काढून घेतला आहे. आता आपण झाकण लावून फ्रीजमध्ये ठेवू शकतो. रस्सा भाजी करायची असेल तेव्हा कढईत थोडे तेल टाकून त्यात आपल्या आवडीनुसार काळा मसाला व लाल तिखट टाकून त्यात वाटून ठेवलेला मसाला टाकायचा व गरम पाणी टाकून रस्सा भाजी करायची. छान खवंग चविष्ट असे मसाला वाटण तयार झाले आहे. असा वाटलेला मसाला आपल्याला खिचडीसाठी, मसाले भातासाठीही वापरता येतो. तर मग आपण पण या पद्धतीने ओला वाटणाचा मसाला घरी नक्की करून बघा. हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.